प्रतीक जोशी ओठावर उपहासात्मक हसू आणत म्हणाला, काय म्हणतेस तू काव्या? मी तुला कधीही नाव नोंदवायला सांगितलं नाही. तू स्वतःच लपून नाव दिलंस आणि आता माझ्यावर दोष ढकलतेस. इंजिनियर काव्या, मला वाटलंच नव्हतं तू इतकी खालच्या दर्जाची निघशील. काव्याने मान किंचित तिरकी केली. तिच्या ओठावर एक शांत पण धोकादायक हसू उमटलं. ती टेबलावर ठेवलेली रेकॉर्डिंग पेन उचलते. क्लिक. क्षणातच खोलीत प्रतीकचाच आवाज घुमतो. इंजिनियर काव्या बरोबर आहे. आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी ती रक्कम मोठी आहे, पण ग्रीन समूहासाठी ते काहीच नाही. हा बोनस मिळाला तर आपण थोडा आराम करू शकतो. म्हणूनच मी शांतपणे अर्ज टाकतो. पैसे आपण आपल्याकडे ठेवूया. ग्रीन समूहाला देण्यापेक्षा हेच बरं नाही का? क्षणात प्रतीकचा चेहरा जांभळा पडतो. काव्या, तू? काव्याने शांतपणे रेकॉर्डिंग पेन पुन्हा टेबलावर ठेवली. नंतर मी स्पष्टपणे सांगितलं होतं की मी विचार करून सांगते. मी एवढंच म्हटलं होतं की मला तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही मला निराश करणार नाही. आणि मग मी माझं डिझाईन तुमच्याकडे दिलं. या सगळ्यांचीही रेकॉर्डिंग आहे. प्रतीकचे डोळे बारीक झाले. इंजिनियर काव्या, जरा जपून बोल. तू अप्रत्यक्षपणे हेच कबूल करत नाहीयेस का की आपण दोघं मिळून कंपनीची फसवणूक करत होतो? काव्याचा चेहरा निरागस झाला. नाही. मी जेव्हा म्हटलं की मला अध्यक्ष पाटील यांच्यावर विश्वास आहे तेव्हा माझा अर्थ इतकाच होता. तुम्ही कंपनीचा बोनस लाटणारे माणूस नसाल. म्हणूनच मी माझं डिझाईन तुमच्यावर सोपवलं. मी कधी म्हटलं की मला तुमच्यासोबत किंवा अध्यक्षासोबत कंपनीची फसवणूक करायची आहे? डिझाईन सबमिट करणारे तर तुम्हीच आहात. त्या क्षणी प्रतीकला समजलं तो अडकला आहे. त्याचा चेहरा आधी लाल मग काळा झाला. तो काव्याला फाडून खाणार अशा नजरेने तिच्याकडे पाहू लागला. बरं, जर तुला असंच म्हणायचं असेल ना इंजिनियर काव्या, तर या प्रकरणात मी तुला अजिबात वाचवणार नाही. डिझाईन स्पर्धेत गैरव्यवहार झाल्याचं जेव्हा उघड होईल तेव्हा कंपनी संपूर्ण जबाबदारी तुझ्यावरच टाकेल. माझ्या मदतीशिवाय न्यूजमध्ये बघायला तयार राहा. मागून गरिमा हसत म्हणाली, इंजिनियर काव्या, आता डोकं झुकवून थोडं गोड बोललंस ना अध्यक्षांशी तर सगळं निवळेल. हो ना? पैशाशी कोण वेर घेतं? फक्त पैसा नाही, तुझी प्रतिमा कायमची खराब होईल. पाटील कुटुंब किंवा स्पर्धा समितीने चौकशी केली तर तुझं करिअर संपलं समज. आणि नंदिनीला दुखवण्याची तुझी हिंमत आहे का? एकदा विचार कर. सगळ्यांना वाटत होतं काव्य हट्टी आहे, गर्वात आहे, जास्तच कौतुकामुळे हवेत उडते. काव्याने एकेकाची नजर शांतपणे पाहिली. सगळे वाट पाहत आहेत मी माफी मागावी म्हणून, पण ती कधीच माफी मागणार नव्हती. काव्या शांतपणे म्हणाली, ती काय फक्त पाटील कुटुंबाची वारसदार आहे एवढंच ना? सगळे आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले. ती फोन उचलते, बॅकअप बोलवते, पण हिच्याकडे कोणतं मोठं बळ असणार? काव्या फोनवर म्हणाली, मला इथे थोडी अडचण आली आहे. समोरून काहीतरी उत्तर आलं. काही नाही, नंदिनी म्हणते मी तिला लाच देऊन बक्षीस जिंकलं. फोन कट झाला. गरिमाने उपहासाने विचारलं, बस एवढंच? प्रत्येकीही गोंधळला. काय अर्थ? पण काव्या थेट खुर्ची ओढून बसली. जणू तिने हार मानली आहे. प्रतीकचा चेहरा हिरवट पडला. काव्या, वेड्यासारखं वागू नकोस. तू प्रौढ आहेस. 3 लाखाचा दंड आहे. तू भरलास किंवा नाही भरलास, भरावंच लागेल. कोणता 3 लाखाचा दंड? दाराबाहेरून आवाज आला. राखाडी सूटमध्ये अभिजित आत आला. सगळ्यांच्या नजरा आधी अभिजितकडे आणि मग लगेच काव्याकडे. हिचा बॅकअप. काव्य उभी राहणार, पण अभिजित आधीच म्हणाला, काळजी करू नकोस. डिझाईन स्पर्धेत तू नेहमीप्रमाणे सहभागी होणार आहेस.
मी नंदिनीशी बोललो आहे. गरिमाचे डोळे विस्फारले. हा थेट नंदिनीला फोन करणारा माणूस आहे. प्रतीक सगळ्यात आधी सावरला. अभिजित स्वतः काव्यासाठी आला होता. तो काव्याला बाहेर घेऊन गेला, तिला समजावत, आधार देत. मागे सगळे एकमेकांकडे पाहत राहिले. काव्याच्या पाठीमागे पाहून त्याच्या मनात एकाच वेळी हेवा आणि मत्सर दोन्ही उफाळले. इतकी सुंदर आणि तिच्या बाजूला असा माणूस. प्रतीकला त्या क्षणी जबरदस्त पश्चाताप झाला. आपण इतकं लवकर बोलायला नको होतं. काव्या परत आली. प्रतीक तिला पाहून गोंधळून म्हणाला, इंजिनियर काव्या, आता सगळं सुटले असं वाटतं, तर आपण डिझाईन स्पर्धेत सहभागी राहूया ना? काव्या थंड आवाजात म्हणाली, नक्कीच. प्रतीक हसला. बरं बरं, मी कंपनीला सगळं खरं सांगते. डिझायनर म्हणून तुझंच नाव जाईल, बाकी सगळं करारानुसार. कसं वाटतं? ठीक आहे अध्यक्ष, काव्या नम्रपणे म्हणाली. आणि आधी जरा उतावीळ झालो त्याबद्दल माफी. प्रतीक हसत म्हणाला, काही नाही, माझे शब्दही जरा कडक होते. काव्याचं हसू सौम्य होतं. प्रतीक निघून गेला. गरिमा रागाने पाय आपटत राहिली. हेच नशीब एवढं कसं? काव्याला अभिजितची मदत घ्यायची नव्हती, पण पर्याय नव्हता. त्या संध्याकाळी ती अभिजितसोबत रेस्टॉरंटमध्ये गेली आणि तिथे नंदिनी बसलेली होती. काव्याला लाज वाटली नाही. ती पुढे जाऊन म्हणाली, मिस नंदिनी. नंदिनी थोडी अस्वस्थ झाली, पण लगेच म्हणाली, मिस काव्या, मला वाटलं होतं तुम्हाला माझ्या कौशल्यात रस आहे. मला तुमच्याकडे घ्यायचं आहे. काव्या थांबली. नंदिनी थंडपणे म्हणाली, मला खरंच तुझं टॅलेंट आवडतं, पण मला माहीत आहे तू कधीच माझ्याकडे येणार नाहीस. मग तुला वापरता येत नसेल तर स्पर्धक म्हणून नष्ट करणंच योग्य. माफ कर, हा फक्त व्यवसाय आहे. काव्याच्या डोळ्यात एक चमक उठली. हा खेळ अजून संपलेला नव्हता. अभिजित शांत पण ठाम आवाजात म्हणाला, काव्या आपलीच माणसं आहे. पुढे असे वागणं मला अजिबात चालणार नाही. नंदिनीच्या भुवया किंचित उंचावल्या. आपलीच माणसं? तिच्या मनात लगेच अर्थ तयार झाला. काव्या म्हणजे अभिजितच्या घटस्फोटित पत्नीची जुनी मैत्रीण असणार. ती हसत म्हणाली, मला माहीत आहे दादा, तुला वाटतं मी इतकी खालच्या पातळीवर जाईन. हो, मला माहीत आहे तू तशी नाहीस, अभिजित हलका हसत म्हणाला. नंदिनी पुन्हा पूर्वीसारखीच नॉर्मल वागत राहिली, जणू काही घडलंच नाही. काव्याने ग्लास उचलला आणि एक घोट घेतला. दारूचा जळजळीत स्वाद घशातून खाली उतरला, पण तिच्या चेहऱ्यावर शांतता होती. अभिजित बिल भरायला उठला. तो नजरेआड होताच नंदिनी वाकून म्हणाली, काव्या, खरंच कमाल आहेस तू. माझ्या भावाचा घटस्फोट झालाय. तो तुझ्या मैत्रिणीचा माझी नवरा आहे, तरीसुद्धा त्याच्याकडे मदत मागायची हिंमत कशी झाली? काव्याने शांतपणे उत्तर दिलं, तुझ्या भावाने मला मदत केली, त्याबद्दल प्रश्न त्यालाच विचार. मी फक्त एक फोन केला होता, तो स्वतःहून आला. नंदिनी उपहासाने हसली. खरंच भारी आहेस तू काव्या, निर्लज्ज. थांब, तुझा वेळ येईल. काव्याने शांतपणे घोट घेतला. डोळ्यात कुठलाही अस्वस्थपणा नव्हता. अभिजित परत आला आणि काव्या पुन्हा तीच भोळी साधी निष्पाप भूमिका घेऊन बसली. कंपनीतील चौकशी. थोड्याच दिवसात संपूर्ण कंपनीत चर्चा पसरली. डिझाईन स्पर्धेचा बक्षीस निधी लाटण्याचा प्रकार. प्रतीक जोशीचा डाव उघड झाला होता, पण काव्याचं नावही त्यात ओढलं गेलं होतं. दोघांनाही पाटील समूहाच्या चौकशी समितीसमोर हजर राहावं लागलं. ग्रीन आर्किटेक्चरच्या प्रोजेक्ट डिपार्टमेंटची चौकशी जाहीर झाली. चौकशी समितीच्या बाहेर पडताच प्रतीकने काव्याकडे द्वेषाने पाहिलं, पण तो काहीच करू शकत नव्हता. तो दात आवळत म्हणाला, इंजिनियर काव्या, यावेळी तू शत्रूला 1000 जखमा दिल्यास, पण स्वतःलाही 800 जखमा केल्यास. आपण एकाच होडीत होतो, एकमेकांचं नुकसान कशाला? काव्या शांतपणे म्हणाली, अध्यक्ष प्रतीक, मला समजून घ्याल अशी अपेक्षा आहे. मी तुमच्यावर वैयक्तिक हल्ला केला नाही.
कामाच्या ठिकाणी मुलगी म्हणून मला खूप अपमान सहन करावे लागले. ती सवयच झाली आहे, म्हणून मी कायम रेकॉर्डिंग पेन जवळ ठेवते. प्रतीकच्या काळजात धस्स झालं. ही मुलगी इतकी धोकादायक असेल हे कधीच वाटलं नव्हतं. तो लगेच सूर बदलत म्हणाला, समजलं. मुलींनी सावध असणं साहजिक आहे. ही आपली अंतर्गत समस्या आहे. माझा एक सल्ला आहे, चौकशी समितीच्या सदस्यांना जेवणावर बोलवूया. खर्च माझा, संबंध सुधारतील. काव्याने मान हलवली. तिलाही वाटलं हा एकमेव मार्ग आहे. त्या संध्याकाळी प्रतीकने चौकशी समितीतील सगळ्यांना डिनरसाठी बोलावलं. काही मुलींनाही सोबत आणलं, पण सगळ्यांच्या नजरा फक्त काव्यावरच होत्या. इंजिनियर काव्या, हे सगळं आम्ही अध्यक्ष प्रतीकसाठी करतोय, असं प्रत्येक जण आवर्जून सांगत होता. प्रतीक फारच लो प्रोफाईलमध्ये होता. तो ताण कमी करण्याचा प्रयत्न करत म्हणाला, इंजिनियर काव्या आता आपलीच आहे. या प्रोजेक्टसाठी तिने खूप मेहनत घेतली आहे. तिने सगळ्यांसाठी एक टोस्ट घ्यायलाच हवा. काव्याला माहीत होतं ती इथे बाहेरची आहे. हे सगळे पाटील समूहाचे लोक. साहजिकच ते प्रतीकच्याच बाजूने होते. आता हट्टाचा क्षण नाही हे तिला समजलं. ती उभी राहिली आणि सगळ्यांसाठी टोस्ट घेतला. पण टोस्ट संपेचं ना. एकामागून एक कुणाचंच समाधान होत नव्हतं. शेवटी काव्याने निमित्त केलं, मी थोडं बाहेर जाऊन मेकअप टचअप करते आणि थोडी हवा घेते. ती बाहेर पडली आणि तेवढ्यात मागून येणाऱ्या 2 व्यक्ती तिच्या नजरेस पडल्या. लीलाने आश्चर्याने उद्गार काढला, अरे ही तर इंजिनियर काव्या नाही का? लीला रुद्रसोबत आली होती. काव्याच्या डोळ्यात क्षणभर चमक उमटली. मागच्या भेटीनंतर तो 2 दिवस गायब होता. मला वाटलं होतं तो लगेच येईल, पण आज तो लीलासोबत अगदी नॉर्मल दिसत होता. कदाचित मीच स्वतःचं स्थान त्याच्या आयुष्यात जास्त समजून घेतलं. लीला हसत पुढे आली, इंजिनियर काव्या इथे काय करतेस? अरे दारूचा वास येतोयस, पार्टी आहे वाटतं. ती काव्याच्या अगदी जवळ येऊन कुजबुजली. काय झालं काव्या, अजूनही आमच्या जवळकीचा विचार करतेस का? मी सांगितलं होतं तू आम्हाला वेगळं करू शकत नाहीस. दारू पिऊन नाटक केलंस तरी चालणार नाही. ती समाधानाने परत रुद्रकडे गेली. रुद्रने काव्याला बाजूला ओढून विचारलं, इथे कोणासोबत जेवायला आले आहेस? काव्या फक्त म्हणाली, पाटील समूहाचे काही सहकारी आहेत, एक गॅदरिंग आहे. रुद्रने मान उंचावली, पाटील समूहाची चौकशी समिती, चल जरा बघू. काव्या घाईघाईने म्हणाली, रुद्र, समितीत गायकवाड कुटुंबाचे लोक आहेत. तुम्हाला ते त्याच्या हात पकडणार. पण रुद्रने हात झटकला. तो थंड आवाजात म्हणाला, काय झालं इंजिनियर काव्या? परत दारूचं नाटक करून मला फसवायचा प्रयत्न? दारू प्यायली असली तरी माझ्याशी त्याचा काही संबंध नाही. त्या क्षणी काव्याला सगळं समजलं. लीलाने त्याला माझ्या विरुद्ध भडकवलं आहे. रुद्र सरळ आत गेला. लीलाने काव्याकडे विजयी नजरेने पाहिलं. काव्य हसत म्हणाली, छान खेळलंस. रुद्रला इतक्या सहज फसवता आलं. लीला क्षणभर गोंधळली, पण लगेच सावरली. चेहऱ्यावर तोच नाजूक हसू. काव्या पुढे म्हणाली, पण एवढंच का तुझं शस्त्र? त्याला आत जाऊ द्यायची हिंमत आहे का? लीला सांगते, मी त्याला तुझ्याकडून हिसकावून घेईन. लीलाच्या काळजात धडधड वाढली. नाही, ही फक्त धमकी असेल. ती नाक मुरडत म्हणाली, मला आत जायचंच आहे. रुद्र तुला कसं छळतो ते बघायचंय. ती आत गेली. काव्यही तिच्या मागोमाग. आज सगळे क्षणभर स्तब्ध झाले. जेव्हा रुद्र दिसला, तो शांतपणे म्हणाला, मी जवळून जात होतो. पाटील समूहाचे सहकारी पार्टी करतायत असं दिसलं. म्हटलं सहभागी व्हावं. अडथळा ठरत नाही ना? अजिबात नाही. रुद्र गायकवाड इथे येणं आमच्यासाठी सन्मान आहे. कोणीतरी पटकन म्हणालं, कृपया मुख्य आसन घ्या. दुसऱ्याने सुचवलं, नको. रुद्र बसत म्हणाला, मी ऐकलं की इंजिनियर काव्या आणि अध्यक्ष प्रतीक यांच्यावर चौकशी सुरू आहे. सगळ्यांना वाटलं तो काव्याच्या बाजूने बोलेल, पण रुद्र थंडपणे म्हणाला, इंजिनियर काव्या, तू जे केलंस ते चुकीचं होतं. जर तू माझ्या कंपनीत असतीस तर आजवर तुला बाहेरचा रस्ता दाखवला असता. काव्याच्या चेहऱ्यावर क्षणभरही भाव बदलला नाही, पण तिच्या आत वादळ उठलं होतं.
हे खरी पार्टी आता सुरू झाली होती.